परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः। दिसतंय का तुला पण ते अक्षर विषय भारद्वारेचा आहे. खूप व्यवस्थिशीर वाच. अक्षर सोड नको, स्वल्प विराम प्रश्न अर्थचिन्ह जाणून कर. पुंडलिक वरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय. विनायकं गुरुनाम साग्राम संतन सनिजय जीवामुक्ता भवन्ति साकर्यवशिक्षातं ज्ञानदान परायण विनायकं गुरुवन्दे भव. ज्ञानप्रतापलस्य ज्ञानस्य भगवानार्चना श्रीमद् गुरुराज. इंद्रिय संबंध बिना प्रत्यक्ष ज्ञान होवे नहीं, यह नियम नहीं. सुख दुख की साक्षी भाष्यता. श्री गुरुवाच इंद्रिया बिना प्रत्यक्ष नहीं, शीश यह नियम न जान. बिन इंद्रिय प्रत्यक्ष है जैसे सुख दुख ज्ञान. इंद्रिय संबंध बिना प्रत्यक्ष ज्ञान होवे नहीं, यह नियत नहीं. नियम नहीं, नियत नहीं, नियम नहीं. काहे ते जैसे सुख का और दुख का ज्ञान होवे, सो किसी इंद्रिय ते होवे नहीं. सो सुख दुख का ज्ञान भी प्रत्यक्ष होवे है. याते इंद्रिय संबंध ते जो ज्ञान होवे सोई प्रत्यक्ष ज्ञान होवे, यह नियम नहीं. किंतु विषय ते वृत्ति का संबंध होय के विषयाकार वृत्ति जहाँ होवे तहाँ प्रत्यक्ष ज्ञान कहिए है. विषय असा हे ज्ञान कोणाला होतं इथून हा विषयचा सर्वात मुळात. मग त्याला 7 अवस्था ज्याला त्याला ज्ञान होतं. ते त्याच्यामध्ये 7 अवस्था जेवाच्याच ठरल्या. मग त्याच्यामध्ये काही लोकांचा औषधवाद आभासवाद याचे चिंतन झाल्यानंतर पुन्हा ज्ञानाचं एक वर्म सांगितलं, बाह्य ज्ञानाचं एक वर्म सांगितलं. वृत्ती आणि विषय या दोघांचं एक दीक्षित झालं म्हणजे त्या ज्ञान होतं त्या पदार्थाचं, हे एक विषय सांगितला. आणि असे जे ज्ञान होतं त्यात जीवाच्या दृष्टिकोनातून 5 ज्ञान इंद्रियांनी प्रत्यक्ष ज्ञान होतं आहे, कर्म इंद्रियाने होतं आहे असं त्याचं म्हणणं होय. पण इंद्रियजन्य प्रत्यक्ष ज्ञान असा नेम नाही. इंद्रियजन्य प्रत्यक्ष ज्ञान व्यवहारामध्ये असेल कदाचित, पण इंद्रियजन्य ज्ञान प्रत्यक्ष आहे असं जीवाला वाटतं. पण इंद्रियजन्य ज्ञान प्रत्यक्ष नाहीच. इंद्रिय त्या वृत्तीचे द्वार आहेत आणि वृत्तीचं आणि विषयाचं एक दीक्षित झाल्यावर त्या विषयाचं ज्ञान प्रत्यक्ष होतं. एक लोकव्यवहारिक विषय झाला, व्यावहारिक पदार्थाचा विषय. पण इंद्रियानेच प्रत्यक्ष ज्ञान होतं असा नेम नाही होतं. मग इंद्रिय नसताना हा ज्ञान होतं ते प्रत्यक्ष होत असतं ते शब्दाने. आता ते शब्दाने ज्ञान प्रत्यक्ष होतं ही पुढे घेऊ थोडासा विषय. पण इंद्रियावरून ज्ञान होतं सुख दुःखाचं, ह्याचं काय वाट आहे. सुख दुःखाचं ज्ञान साक्ष्यभाष्य, स्मरण साक्ष्यभाष्य, सुख दुःखाचं ज्ञान साक्ष्यभाष्य. म्हणजे साक्ष्याच्या साहाय्याने वृत्ती सुख दुःखाला जाणते. म्हणून वृत्तीला
प्रत्यक्ष ज्ञान इंद्रियजन्य होतं असा नियम नाही, इथं विषय नव्हता. आता त्यामध्ये प्रत्यक्ष ज्ञान साक्ष्य भाष्य आहे, ठीक आहे. सुख दुःखाचं ज्ञान साक्ष्य भाष्य आहे, बरोबर. परंतु इंद्रिय वाचून प्रत्यक्ष ज्ञान होतं ते शब्दांनी होतं. शब्द एक विषय आहे, जरा एक साधन आहे. त्या शब्दांनी ज्ञान होतं, त्याचे विचार सांगून गेले, धावा तो आहेच झालं, हा द्रष्टा सांगून गेला. म्हणून गुरुवाक्याद्वारे अहम ब्रह्मास्मी जे ज्ञान होतं ते इंद्रिय वाचून होतं. आणि ते ज्ञान बाहेरच्या घटपटाधिकासारखं नाही, ते व्यवहारिक. पण स्वरूप ज्ञानामध्ये शब्दाची गरज आहे. श्री गुरुनं महावाक्याचं विचार सांगितल्यावर प्रत्यक्ष ज्ञान होतं. मग आता इथं प्रत्यक्ष ज्ञान होतं ही गोष्ट खरी, पण त्याच्यामध्ये घटपटाधिक ज्ञानासारखं ज्ञान नाही. बाह्य पदार्थाला वृत्तीची आणि प्रकाशाची गरज आहे, पण आत्मज्ञानाला, स्मृती ज्ञानाला, सुख दुःखाच्या ज्ञानाला इंद्रियाची गरज नाही, पण वृत्ती आहे मात्र. त्याच्यामध्ये सुख दुःखाचं ज्ञान मग ते आयुष्यावरती असेल, अंतःकरणावरती असेल, ते साक्षीच्या साहाय्यानं अंतःकरणावरती त्या सुख दुःख जाणते. म्हणून इंद्रियावरून ज्ञान होतं, इथपर्यंत आपण आलो. आता स्वरूपाचं ज्ञान जे होतं ते पदार्थावर आवरण काढून प्रकाशाची गरज व्यावहारिक पदार्थ, पण अधिष्ठान चैतन्य त्याची गरज नाही. अधिष्ठान चैतन्य साक्षी चेतन असणारं, ते साक्षी चैतन्याच्या आश्रय असणारे अज्ञान, ते तत्व पदार्थ शोधनानंतर याचा विचार झाला तुमचा रामकृष्णाच्या शरीराच्या विचाराने. म्हणून स्वरूप ज्ञान असणारं, चेतनाचं ज्ञान असणारं ते ज्ञान साधूंच्या वाक्याने, श्री गुरूंच्या महावाक्याच्या उपदेशाने अधिकार परत्व शक्तीवरती कुणाला ज्ञान होतं, कुणाला भागत्याग लक्षणे ज्ञान. म्हणून आता प्रत्यक्ष ज्ञान जे आहे त्याला फक्त वृत्तीची गरज आहे, झालं एवढंच होतं. ते बी पुन्हा त्याच्यामध्ये थोडंसं वृत्तीचा विषयाचा संबंध झाल्यावर प्रत्यक्ष ज्ञान होतं. आणि वृत्तीचा आणि विषयाचा जर संबंध असेल तर ज्ञान होत नाही. म्हणून अधिष्ठान चैतन्याच्या वृत्तीचा संबंध आवरणनिवृत्त होतो, आणि आवरणनिवृत्त झाल्यानंतर वृत्तीचा संबंध होतो असं नाही. आवरणनिवृत्त होणं, वृत्तीचा अधिष्ठान संबंध होणं, मी ब्रह्म आहे असं हे अपरोक्ष ज्ञान म्हणावं, असा विषय चालू आहे. हां, प्रत्यक्ष ज्ञान. हां, विषय चेतन का वृत्ति चेतन से अभेद ही प्रत्यक्ष ज्ञान का लक्षण है. हो, वृत्ती चेतनाने विषय चेतनाचे एक दिवशीचं जन्म होतं. आता उपाधीचं एक दिवशीत्व आहे. चेतन केव्हाही एकच आहे, चेतनामध्ये काही भेद नाही. वृत्ती आणि विषय यांच्या एक दिवशीत्वामध्ये चेतन पहिले एकच आहे, आणि एकच चेतन असल्यामुळे तेच वृत्ती त्या अधिष्ठान चैतन्याशी संबंधित झाल्यामुळे काय होतं आहे, प्रत्यक्ष ज्ञान होतं. हां, चला. कहू इंद्रिय द्वारा होवे हे सो अभेद, कहू इंद्रिय द्वारा होवे हे, कहू शब्द से होवे हे, और कहू इंद्रियादि रूप बाह्य निमित्त से बिना ही शरीर के भीतर
उपजी वृत्तीद्वारा होवे. असे 3 प्रकार. बाहेर इंद्रियाच्या विषयाच्या वृत्तीशी संबंधावर एक, स्वरूपाचं ज्ञान सुख दुःखाचं ज्ञान शब्दांनी होतं एक, सुख दुःखाचं ज्ञान साक्षी भाष्याकडून होतं आहे, आणि स्वरूप ज्ञान जे होतं आहे ते शब्दांनी होतं आहे. शब्दांनी होतं, मग त्याच्यामध्ये तत्वमसी महावाक्य लिहिले. पाठीमागे विषय झाला. गौडपादाच्या आर्यांनी तत्वमसी महावाक्याच्या द्वारे आचार्याने सांगितल्यानंतर ते ज्ञान होतं. म्हणून इंद्रियाचाही संबंध काही नाही. एक तत्वमसी महावाक्य या शब्दानेच स्वरूपाचं ज्ञान होतं आहे. आता त्याच्यामध्ये काही ज्ञान त्यांनी सांगितलं प्रत्यक्ष, काही सांगितलं परोक्ष. परोक्ष ज्ञानामध्ये अंतःकरणाच्या ठिकाणी वरती त्या आकाराचे होते, विषय संबंध नव्हतो, त्याला परोक्ष ज्ञान म्हणावा. त्याला दृष्टांत 10व्याचा दिला. 10वा आहे तर त्यामुळे कुठे आहे, मग तू 10वा ही तर प्रत्यक्ष सांगितलं. त्याप्रमाणे आता अंतःकरणाची वृत्ती त्या स्वरूपाशी संबंधित शब्दाच्या द्वारे होते. इंद्रियाची काही गरज तिथं नाही. 10 प्रत्यक्ष ज्ञान कहिए है. जिथं वृत्तीचा विषयाचा संबंध आहे त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणावं. चेतन का स्वरूप से तो कहूँ भेद ही नहीं, किंतु विषय और वृत्ति रूप उपाधि का किया भेद है. सो उपाधि जब भिन्न देश में स्थित होवे तब तीस उपाधि वाले चेतन का भेद कहिए है. उपाधीमुळे चेतनात भेद वाटतो. चेतनात भेदच नाही, एवढं त्याचं उत्तर आहे. उपाधीमुळे चेतनाच्या ठिकाणी भेद वाटतो. तरी पण अंतःकरणाची वृत्ती त्या विषयापर्यंत गेल्यानंतर त्या विषयाच्या आकाराचे होते, म्हणजे ते चैतन्याला घेऊन साभास वृत्ती असते ते होते, आणि ते चैतन्याचं ज्ञान होतं. उपाधीद्वारे चैतन्याचं ज्ञान होतं. ते कशा रीतीनं घट असते, घट आहे चेतनाच्या आकाराचे झाले, घट नंतर आला. म्हणून वृत्तीचं आणि विषयाचं एक दिवशीत्व झाल्याशिवाय अपरोक्ष ज्ञान होत नाही. मग त्याला काही इंद्रियाचा संबंध नाही, इंद्रियाची गरज नाही प्रत्यक्ष ज्ञानाला. स्वरूप ज्ञानाला बरं का, आणि सुख दुःखाच्या ज्ञानाला सुद्धा गरज नाही. सुख दुःख ज्ञान, स्मृती ज्ञान हे साक्षी चैतन्याच्या साह्याने अविद्यावृत्ती त्याला जाणते. त्याला अंतःकरणाच्या ठिकाणी आम्हाला जे काही सुख दुःखाचं ज्ञान होतं ते अविद्यावृत्तीने साक्षी चैतन्याच्या संबंधाने होतं. म्हणून काय रे नुसते प्रक्रिया शब्द पाठ सिद्धांत वगैरे आहे. सुख दुःख जर साक्षी भाषेत ठरलं, साक्षी भाषा या शब्दाचा अर्थ चित्रासारखं. जसं चित्राचं ज्ञान, त्या चित्रापासून तुम्हाला काहीच होत नाही, तसं चित्रासारखं जर सुख दुःख जर ठरले तर तो जीवनमुक्त झाला. वर्तमान कालामध्ये सुख दुःख धर्म हे अंतःकरणाचे आहेत. त्याच्यापुढे जर विचार केला तर सुख दुःख धर्म अविद्येचे आहेत. पण अविद्या किंवा अंतःकरण हे जर ढगासारखं किंवा प्लास्टिकच्या भावलीसारखं, बेगड्याचं भावलीसारखं जर ठरलं तर त्याचे सुख दुःख आणि ते अंतःकरण, धर्म आणि धर्मी हे दोन्ही जर वृत्ती जाणते तर तुम्हाला हे अभ्यासाच्या गोष्टी आहेत. करणं ठीक आहे, तुमचा अधिकार आहे, पण अभ्यास असं होत नाही. म्हणून तर उपक्रम उपसंहार आणि अभ्यास हे दुसरं लिंग सांगितलं. अभ्यास व सतत त्या वृत्तीचा विचार, सतत अध्यात्माच्या वृत्तीचा विचार, सतत साक्षी चैतन्य आहे, देहादिक जगत दृश्य आहे, असा जर निश्चित झाला तर गुरुजींनी सांगा माझ्या की वर्तमान कालामध्ये तुम्हाला सुख नाही, दुःख नाही, जन्म मरण नाही, गरीब नाही, श्रीमंत नाही, पाप नाही, पुण्य नाही, काही नाही, चंद्र नाही, सूर्य नाही, एक ज्ञान हे तुझं स्वरूपात आहे. आणि सुख दुःख जर ठरलं साक्षी तर वर्तमान कालामध्ये तुम्हाला सुख दुःख नाही, तुम्हाला लाभ तोटा नाही, तुम्हाला मी माझं नाही, काय नुसतं ज्ञान स्वरूपाचं. आणि हे ज्ञानस्वरूप तो पाहिलंच आहे.
आता जरी तुम्हाला कळत तर पहिलंच आहे, आणि नाही कळत तरी पहिलंच आहे. परंतु आईच्या उदरात असणारा लेकरू त्याला चंद्र सूर्य दिसत नाही, तर मग ती नाही का काय झालं? आणि ज्यावेळेस ते लेकरू जन्मेल त्यावेळेस त्याला सूर्य दिसतो, तर पहिलंच आहे. तसं तुम्हाला तत्त्वमसी महावाक्याच्याद्वारे मी साक्षी हे पहिलंच आहे, फक्त कळतंय झालं. आणि मी साक्षी असं कळल्यानंतर वृत्ती जी असणारे किंवा अंतःकरण जे असणारं किंवा अविद्या जे असणारे तिचे सुखदुःख धर्म तिच्याच ठिकाणी झालं. सुखदुःख धर्म तिच्याच ठिकाणी झालं. जसं पांढरी गाय, काळी गाय, तांबडी गाय, तांबडी ही धर्म हे गायीच्याच ठिकाणी आहे. तसं अंतःकरणाच्या ठिकाणी सुखदुःख हे धर्म आहेत, अविद्याच्या ठिकाणी सुखदुःख धर्म आहेत. असं काही शास्त्र थोडंसं प्रक्रियेमध्ये सूक्ष्म भेद असल्यामुळे हे सगळे सुखदुःखाधिक धर्म साक्ष्यभाष्य आहेत. साक्ष्यभाष्य म्हणजे अविद्यावृत्ती किंवा अंतःकरणवृत्ती अधिष्ठान चैतन्य साक्षीच्या संबंधाने त्या सुखदुःखाला जाते. म्हणून इंद्रियाची गरज नाही, याची गरज नाही झालं. मग आता ह्याच्या पुढे सुखदुःखाच्या पुढे जे सुखदुःखाला जाणारा जो साक्षी चेतन ते मी आहे. मग ते मी आहे याच्याकरता इंद्रियाची काय गरज आहे? शब्दाची गरज आहे. आणि त्या शब्दामध्ये बी अधिकार परत आहे. शब्द दोन प्रकारचे आहेत, एक अपरोक्ष बोधक आहे, एक परोक्ष बोधक आहे. अपरोक्ष बोधकामध्ये तत्त्वमसी महावाक्य येते आणि परोक्ष बोधामध्ये तू आहे, ब्रह्म अस्ति आहे याचं. मग परोक्ष ज्ञानामध्ये असा तो पादक आवरणच निवृत्ती आणि अपरोक्ष ज्ञानामध्ये आव्हान पादकच निवृत्ती होते. म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी इंद्रियाची गरज नाही. ब्रह्म हे ज्ञान होण्याकरता इंद्रियाची गरज नाही. एक शब्द आणि वृत्तीची गरज आहे, इंद्रियाची गरज नाही. सुखदुःखाला जसं इंद्रियाची गरज नाही, सुखदुःख हे अविद्यावरती जाणते झालं. अरे काय लाज वाटते झालं, परमार्थाची लाज वाटते, अधिकार नाही झालं. परमार्थाचे अधिकार नाही, अधिकार असून उपयोग नाही झाला. काय वस्तुशक्ती वेगळी आहे. स्वरूप कळल्यानंतर काय त्याच्यासारखा धन्य आणि त्याच्यासारखा भाग्याचा तो झाला, बाकी कोणी नाही. तेच सरते पुरते भाग्याचे अखंड ते राहणारे नाही. असं एखादंच विराळी पुरुष असतो. ज्ञान सांगता येत असतं, कळत नसतं, आणि कळलं तर झपत नसतं. म्हणून मी काल सांगितलं त्या निर्मलाला बुद्धी आहे पण त्याला वैराग्य टेक नाही म्हणून मार खाते. शब्दाने विषय कळत असतो पण शब्दाच्या शक्तीवृत्तीने अंतःकरणाच्या वृत्तीचा संबंध झाला पाहिजे साक्षीशी, म्हणजे अधिष्ठान चैतन्याचे. आणि तो प्रत्येक म्हणजे घटाधिकाच्या पदार्थाची वृत्तीचा संबंध होतो तसं तिथं नाही. तिथं तसं नाही. तिथं आवरणनिवृत्त होणं म्हणजे प्रत्यक्ष होणं, अज्ञान नाहीचं होणं म्हणजे प्रत्यक्ष होणं. याला जसं उदाहरण दिलं, झोपेतून उठल्यानंतर देहाच्या संबंधाची गरज नाही, पहिलं संबंध आहे. तसं साक्षी चैतन्य हे पहिलंच आहे, फक्त अज्ञानावरचा दोष तत्त्वमसी महावाक्याच्याद्वारे जातो आणि ते ब्रह्म याला असे प्रत्यक्ष म्हणायचे. हे प्रत्यक्ष ज्ञानामध्ये दोन प्रकार आहेत, एक भावगोचर प्रत्यक्ष, एक वस्तुगोचर प्रत्यक्ष. भावगोचरामध्ये वस्तू कळते पण भावगोचर असल्यामुळे उत्थान होतं, आणि वस्तुगोचर असल्यामध्ये त्याच्यामध्ये वृत्तीपणा परत फिरवत होत नाही, समजुतीत बदल होत नाही. म्हणून आजच्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा खूप भगवंतांनी सांगितलं संशयरहित ज्ञान ते खरं ज्ञान, संशयुक्त ज्ञान ते कच्चं ज्ञान. तिथं उगाच दोन शब्द सांगत जातो. म्हणून किती जरी केलं, एखादा महात्मा किंवा एखादा गुरुकृपेचा पात्र झालेला, एखादं देवाची कृपा झालेले, अशा लोकांनाच प्रत्यक्ष ज्ञान होतं झालं. प्रत्यक्ष ज्ञानामध्ये काय सांगत झालं, चरण सांगतो आम्ही तुकोबा राहायचा. ज्याला प्रत्यक्ष ज्ञान झालं त्याचे खून तुकोबाराने सांगितलं. काय सांगितलं? तुका म्हणे नाही जाणीव अंतर सारा आनंदाचा. याच्यामध्ये अंतःकरणामध्ये व्यावहारिक बुद्धी तर नाहीच नाही, पण मी ब्रह्म ही सुद्धा वृत्ती नाही झाली.
कारण ते सुख स्वरूप आहे. सुखावरचं आवरण काढलं की सुखामध्ये व्यवहार नाही, परमार्थामध्ये व्यवहार नाही. परमार्थ कळायचा झाला साधकाचा विषय चालू आहे बघ, कर्मठ उपासकाचा विषय नाही, ते अनाधिकारी त्याच्यापर्यंत विषय वेगळा. म्हणून स्वरूप प्रत्यक्ष ज्ञानाला आवरून निवर्त होणार. आणि त्याच्या पुढं गेलात तर आता काय वाच ते लय विषय वेगळा आहे. वेगळं म्हणजे सूक्ष्म आहे. जब विषयाकार वृत्ति होवे तब दोनों उपाधि एक देशी स्थित होवे है। हाँ, तीस उपाधि वाले विषय चेतन और वृत्ति चेतन का अभेद कहिए है। पहिलाच अभेद आहे. हां, फक्त एक उपाधीचा भेद आहे. वृत्ती आणि घट हे दोन्ही उपाधी वेगळं पण आहे, पण आभास वृत्तीच्या ठिकाणी आणि घट अधिष्ठानावरच आहे चैतन्य. पण दोघंची एकता होते, उपाधी एक देशित्व झाल्यावर. पण परमार्थामध्ये उपाधीची गरज नाही. परमार्थामध्ये अज्ञान निवृत्त करायचं आहे. जे व्यवहारामध्ये उपाधी आणि प्रमाण एक देशित्व असते. आणि चेतनाकडून जर पाहिलं, चेतनाचं फक्त अज्ञान नाहीचं करायचं. मला कळत नाही एवढं घालवायचं. परमार्थामध्ये मला कळत नाही एवढं घालवायचं. सुख कळत नाही, ज्ञान कळत नाही, सत्पद कळत नाही. परमार्थामध्ये कळणं. म्हणून तर न कळे ते कळे, ओळीचे नवळे गुरुविण. न कळे ते कळे, तर मला कळत नाही. काय कळत नाही? अनुभव आहे पण कळत नाही. काय अनुभव? सुखाचा अनुभव आहे, पण ते सुख मी आहे असं कळत नाही. ज्ञान मी आहे असं कळत नाही. ते अधिष्ठान चेतन पहिलंच आहे, त्याच्याशी काही विकार नाही, कुठं आणायचं नाही, काही नाही. फक्त कळत नाही. आणि नाही कळलेलं जीवाला माऊलीने खूप लांब ठेवलं आहे. जर हे नाही कळत तर ज्ञाने विनाशिले, ज्याची समजूत बिनचूक नाही ती नासल्या पदार्थाचा अर्थ कोणत्याच उपयोगाला येत नसतो. नासलेली वस्तू कोणत्याच उपयोगाला येत नसते. तसं स्वतःच्या समजुती नसल्यामुळे हे सगळे लोक नासलेले आहेत. नासलेल्या शब्दाचा अर्थ वायाला गेलेले. कोण? आता मी नेहमी सांगतो आमच्या गुरूंची आठवणी म्हणून. हो का? एक खूप महत्त्वाचा विषय. काय आता सांगायचं, माझ्या शक्तीच्या बाहेरच्या गोष्टी आहेत म्हणून मी जरा मनाला यावरतो झालं. वेगळं आहे. काय वेगळं आहे का? वेगळं तुम्ही ऐकता. जे खास आनंदामध्ये रमले त्यांना भांडण नाही, त्यांना विकार नाही, त्यांना मनात अमार नाही, आणि त्यांना मृत्यू ही त्यांच्यासमोर नाही. ही त्याची स्थिती आहे. ज्याला स्वरूप कळलं, जे ब्रह्मानंदामध्ये रमलेत, त्याला गुरुजींनी सांगावं असं ऐसा कोटे आठवतं नाही, धीर चविधे भोगू अशा आनंदामध्ये जे रमले, स्वरूप ज्ञानामध्ये रमले, त्यांना देहाचं भान नाही झालं, त्याला भुकेचं भान नाही झालं, त्याला जगाचा. कारण मी माझी अशी आठवण विसरले जायचे अंत्यकरण पाहता सो तो सन्निधान मिळतं जिथं. आणि मी आणि माझं त्या अंत्यकरणातून विसरल्या गेल्या. अंत्यकरणामध्ये मी माझं अंत्यकरण, आणि ते अंत्यकरण दृश्य ठरलं तत्वमसी महाकाच्या दृष्टीनं. तोमपदाचा वाच्यावरचा अंत्यकरण विशिष्ट चैतन्य आहे. त्याच्यामध्ये अंत्यकरण बाजूला जर ठेवलं, अधिष्ठान चैतन्य साक्षी चैतन्य पहिलंच आहे. म्हणून उपाधी ठरल्यानंतर स्वरूपाकार वृत्ती झाल्यानंतर तिथं स्मरण नाही, आणि स्मरण नाही तिथं काय आता ते नाहीच काय असं. म्हणून गुरुजींनी सांगा, दिवसातून एक क्षण तरी विस्मरण हो जावं साधकाला, एक क्षण तरी स्वरूपाशी रममान हो जावं साधकाने. आणि ते एकच क्षण वाढता 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 वाढत. आणि ज्याची अशी वृत्ती रमली मग त्याला माप नाही, त्याला कोणी बोलत नाही. उगं काहीतरी सांगायचं नाही. ही विषय परमार्थाचा अंगावर घ्यायचा आहे. पोरचेष्टा नाही, बालबुद्धी नाही, चांगलं असतं म्हणून नाही, उद्धार करून घेण्याचा आहे. जन्ममरण चुकवायचं आहे. येमाचे मारामारी चुकवायचे, येम यातना चुकवायचा, नरकवास चुकवायचं, अखंड झालेली फजिती चुकवायची. हे सगळे फजिती आहे. जर जोपर्यंत तुम्हाला स्वरूप कळत नाही तोपर्यंत तुमची फजिती झालं. फजिती म्हणजे कशाची फजिती असते? फजिती कशाला म्हणावं कुणा ठाऊक.
फजिती कोणाची होत असते, कळते का? ज्याला परमार्थ दृष्टीने बरं का, व्यवहार घेऊ नका, परमार्थ दृष्टीने व्यवहार सुद्धा ते ज्याला स्वतःची ज्याने किंमत जाऊ दिली नाही त्याची फजित होत नाही, आणि ज्याने स्वतःची किंमत ज्याला कळली नाही त्याची फजित झाल्याशिवाय राहत नाही. याला माझे गुरुंनी दृष्टांत द्यावं. गुरुजींनी पोलीस फटके कोणाला देतो का? किंमत घालवली का नाही त्याने चोरी करून. तसं जीव हा त्याच्याजवळ जोरात काम करू दे का, आणि चोराच्या नादी लागलं म्हणून जीवाला फटके त्याला. आणि साधूने काम करोच बंदीखाने, तो का म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, यांची फजिती नाही झालं. जे इंद्रियाच्या ताब्यात गेलेत, मनाच्या ताब्यात गेले, त्यांच्या फजितीला जोडा नाही, त्यांच्या फजितीला जोडा नाही. बहुताच्या संगतीने बहु पावलं फजिती, बरे केले नंदवाळे मागिल्याचे तोंड काळे. बहुताच्या संगतीने बहु पावलं फजिती. फजिती या शब्दाचा अर्थ निलाजिरपणा, फजिती या शब्दाचा अर्थ बेआबरूपणा असा त्याच्यात. बेड्या घालून गावात कोणाला फिरवते ते का नाही? बेड्या घालून गावात कोणाला फिरवते. आणि एखादा महात्मा असला तर त्याच्या पाया पडतो, आणि सगळे जीव बेआबरूचे झालं म्हणजे येम त्यानं घेऊन जातो. आणि इकडे ज्ञानोबा तुकोबाराच्या घरी येम त्याला माहीत नाही, ते कळी काळ असे ते नाही. नारायण हरी नारायण हरी उच्चारण त्याचे कळी काळाचा रेग नाही, कळी काळाचा प्रवेश नाही, कळी काळ त्यांच्या दारावर नाही. कोणाच्या? नारायण हरी जे म्हणतो स्वतः जे नारायण हे अंत्यकरण ते दैवत आहे, आणि नारायण चित्त अंतकरण विष्णू मन चंद्रमा बुद्धी ब्रह्मा चित्त नारायण. चित्ताचं दैवत नारायण आहे. नारायण चित्त म्हणजे चिंतन करणारा. एक चित्त चिंतन तरी करतं ना, एक चिंता तरी करतात. चिंता करतं ते चित्त म्हणा, आणि चिंतन करतं ते चेतन होत असतं. जर चिंतने तद्रूपता. मी काही प्रत्यक्ष आलो, हे बाहेर का आलो या विषयाचे, की बाबा रे स्वरूप ज्ञानाला शब्दाची गरज नाही, इंद्रियाची गरज नाही. आणि ज्याला स्वरूप ज्ञान झालं त्याच्या ठिकाणी अंतःकरण अधिक हे दृश्य आहेत, आणि त्याच्या पुढे जर गेलं वस्तू नाही झालं, नुसतं एकच आहे झालं. सो विषय चेतन से वृत्ति चेतन का अभेद नहीं, प्रत्यक्ष ज्ञान कहिए है. याही को अपरोक्ष ज्ञान और साक्षात्कार भी कहते. आता इथं दोन्ही नाही, काय इथं काय नाही, विषय बी नाही वृत्ती नाही. मग ही होय मी विचारली नारायणला, 2 वर्ष सांगितलं नाही त्याने. ते सांगतो आता तुला कळेल ना, कळतो विषय माझा तुझ्या भूमिकेचा. त्रिपुटी रहित स्वरूप आहे, स्वरूप त्रिपुटी रहित आहे. त्रिपुटी कशाला म्हणावं? विषयाचं ज्ञानाचं साधन आणि विषयाचं ज्ञान, आणि विषयाचं ज्ञान ज्याला होतं तो ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय, त्याला त्रिपुटी म्हणावं. पण ही त्रिपुटी जिथं नाही तिथं स्वरूप आहे, आणि जिथं त्रिपुटी नाही तिथं काय आठवण नाही, विसर नाही, काय नाही. ते एक आवरत आहे झालं. तिथं विषय नाही झालं, आठवण नाही. कोणाची आठवण करेल? सूर्याने सूर्याच्या प्रकाशाची आठवण केली का? साखर गोडीची आठवण करते का? साखर गोडीची आठवण करते का? सूर्य आपल्या प्रकाशाची आठवण करतो का? का करत नाही रे? साखर मी गोड आहे असं का म्हणत नाही तुम्हाला? नाही कळत तुम्हाला हे, नाही कळत तुम्हाला. पण ते सवय गोड स्वरूपात साखर आहे, त्याला व्यवहार कुठला राहील? व्यवहारामध्ये विशिष्टता असते. व्यवहारामध्ये 2 प्रकार असतात, 2 पदार्थ असतात. जिथं स्वरूपाचं अखंड रूप आहे तिथं व्यवहार नाही असं आहे तिथं. म्हणून ब्रह्म ही प्रत्यक्षच आहे, प्रत्यक्षाचा विषय नाही. तो हे नुसतं प्रत्यक्ष आहे, त्याला प्रमाणाची सुद्धा गरज नाही, त्याला साधनाची गरज नाही असं आहे.
म्हणून इंद्रिय नियंत्रण झोंबीचे परमजा असे. हे शब्दावातून विचार, इंद्रिय संबंध वाचून व्यवहार सांगायचं आधी सोप, हे फार मोठं चिंतन आहे. म्हणून स्वरूप ज्ञान आहे ते प्रत्यक्ष आहे. घटाधिक पदार्थाच्या ठिकाणी वृत्तीचा निषेध एक दिवशी तो होतो आहे आणि इकडे एक दिवस येतो नाही, तिकडे फक्त अज्ञान न्यायचं, ज्ञानी अज्ञान न्यायले आपण वस्तू देऊन गेले. हां हे तुम्ही पोरकटे काय करतो. यह प्रत्यक्ष ज्ञान का लक्षण. एक, इंद्रियजन्य बाह्य घटादि के प्रत्यक्ष ज्ञान विषय अनुगत है. हो, आता इंद्रियाधिकाचं ज्ञान बाहेर पदार्थाधिक ज्ञान अनुगत आहे. म्हणजे कसं आहे, तसं अन्वय नाही, सारखं संबंध झाल्याशिवाय होतच नाही. पण इकडे संबंधाची गरज नाही, चैतन्याला वृत्तीच्या संबंधाची गरज नाही आणि घटाधिक पदार्थाला वृत्तीच्या संबंधाची गरज आहे. बाहेरच्या पदार्थाला वृत्तीच्या संबंधाची गरज आहे आणि स्वरूप चैतन्याला वृत्तीच्या संबंधाची गरज नाही. फक्त आवरण नसते झाले की अनुभव आहे. जसं पाण्यावरचं शेवळं काढलं की पाणी आहे, तसं अहम अस्फूर्ती मावळली की अधिष्ठानाचं झालं. आणि अहम स्फूर्ती ही कल्पित आहे. कल्पित पदार्थ ओळखायचा असतो. कल्पित पदार्थामध्ये काही खरं नसतं. कल्पित म्हणजे काय, जसं तुम्ही लहान मुलाला काठीचं घोडं करून देता, पण ती काठी असते, पण त्याला कल्पना तुम्ही काय केली, घोड्याची. ती काय आहे, काठी आहे, पण कल्पना काय केली, घोड्याची. ती घोडं आहे का, नुसती कल्पना आहे. तसं तुमच्या दृष्टीनं जर पाहिलं तर 10 जग कल्पना आहे. एवढा सिद्धांत आहे. शक्य आहे काही कळायला. कल्पना जगत कळल्यावर देव त्याच्या पायाची माती डोक्याला लावतो. एवढा मोठा त्रिभुवनाचा मालक, सर्व सत्ताधीश असणारा, ज्याच्या संकल्पना जग चालतंय, असा जो मालक जगाचा, तो त्याच्या पायाचं तीर्थ घेतो या महात्म्याच्या. देव मस्तिके वंदी त्याला, या येवरी पारता माझ्या भजने असतात, त्याच्या माता मी मुकुट करी. तो वल्लभ मी कांत पडी हे झालं. तो वल्लभ मी कांत पडी याचा एक विचार सांगतो जरा विषयाच्या बाजूला, पण तो संबंध जरा दृष्टांत करण्यात येतो. भक्ताच्या अंकी देव कसा होतो हे जर कळलं तर खऱ्या भक्ती बरं का, दांभिक नाही, पोट भरे नाही, खरा भक्त. एकदा दोघंजण कृष्ण आणि अर्जुन सहज लिहिले आपले फिरायला बागेत गेले. दोघंजण अर्जुन आणि कोण, कृष्ण, हे दोघं बागेत गेले फिरायला सहज तुमच्या भाषेत. आणि फिरता फिरता जरा थोडंसं अर्जुनाला वाटलं, अशा विलासामध्ये, अशा सुशोभित बागामध्ये जर सुभद्रा असते तर नसतं जमलं. भगवंताने बोल केलं, जया जे वासना तैशा पूर्वावे, सर्वज्ञ दयागण भगवंत. लगेच निमित्त केलं भगवंताने, लगेच सुभद्राचं पार्ट घेऊन आले. सुभद्राचं पार्ट घेऊन आलं, पण ते व्यवहार असतो त्यांचा खेळायचा. खेळता 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 गंमत अशी केली की भगवंताने सुभद्रारूपी भगवंताने अर्जुनाच्या हातातली अंगठी घेतली काढून. अंगठी काढून घेतली अर्जुनाच्या हातातली आणि ती अंगठी स्वतःच्या हातात घातली भगवंताने. आणि ती खेळ मोडलं, पिंपळ चोटलं, असं झालं निघाले रथात बसून. आता रथात बसून निघाल्यानंतर भगवंतांची कोरडं चाबूक हाणायचं ना घोड्याला, असं हाणताना त्याने अंगठी दिसली अर्जुनाची भगवंताच्या हातात. काय म्हणलं असेल अर्जुन, मी काय केलं, काय घडलं हे. याचं नाव भक्ती. आता हे अंतकरण आपापलं पाहायचं असतं झालं, हे सांगायच्या गोष्टी नसतात. हे भक्तीचा कळस आहे इथं. आणि ज्ञानाच्या कळसामध्ये असायचा कोठे आठवते नाही. ज्ञानामध्ये स्मरण नाही आणि भक्तीमध्ये मर्यादा नाही.
सांग कोण असा भक्त. असे गुरुजीचं झालं. गुरुजी करता देवाला यावं लागलं. नाही नाही, गुरुजीचं न सांगता दत्ताने काम केलं हे म्हणायचं भक्त. आणि भाऊला दाखवली जागा तिनं. तिथले लोकसुद्धा म्हणले, काय तिथल्या लोकांची अवस्था झाली भाऊला माहीत आहे. बीडमध्ये गुरुजींचं काम दत्ताने केलं जाऊन, की उद्या तुझ्या इथं ज्ञानेश्वर महाराज येणार आहेत, इतक्या वाजता येणार आहेत, संशय ठेवू नको. तिथं एक त्या सोनाराच्या जातीचा एक भक्त होता. त्या भक्ताला जाऊन गुरुजी जायच्या आधी त्यांनी सांगितले, दत्त त्रिमूर्ती दत्त जागृतीमध्ये स्वप्न बी नाही. आम्ही सगळं 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 रबड बावला. अरे तुमच्या स्वप्नात देव वेळ हो, आणि तुमचा मोह कसं जात नाही रे. मग ज्याच्या स्वप्नात देव येतो त्याला मोह नसतो. आणि स्वप्नात देव येतो साध्या गोष्ट नाही. जागृती स्वप्ने पडणं, ज्याच्या जागृतीमध्ये जास्त चिंतन त्या स्वप्नात येत असतं. तुमचा सगळा कतील कुठताच जागृती स्वप्नात देव येतो रे रबडा हो. पण कोणी सांगा कोणाला. ज्याच्या जागृतीमध्ये देव त्याच्या स्वप्नात देव आहे. जागृतीमध्ये सगळे कतील कुठ्याचं स्वप्नात देव येतो ते मोकळा आहे. पण कोणी बोलावं तसं नाही का. हे का सांगतो मी. भक्तीचा कळस हित आहे आणि इथं वरती देवभावाचा भुकेल हिथं सिद्ध होतो. आणि ज्ञानामध्ये असायचा कोटी झालं. ज्ञानामध्ये स्मरण नाही, सुखामध्ये स्मरण नाही, सुखामध्ये व्यवहार नाही, सुखात व्यवहार नाही. हे लक्षात ठेवा. झालं ज्याला सुखाची प्राप्ती जाईल. अवघे चित्रलोके आनंदित आता, आणि त्याने जगनाचा चित्र अवघे चित्रलोके त्याचा आनंद त्रिलोकामध्ये आहे. झालं ते कुठे गेलं तर आनंद. याला गुरुजींचं दर्शन द्यावं. सोनं कुठे जर ठेवलं ते सोनंच असतं. ते कधी कसाला मुकत नसतं. सोनं मातीत टाकतं तरी तेच कसाला आहे, आणि सोन्याच्या पेटीत ठेवलं तर त्याच कसाला. तसा महात्मा जो आहे तो महात्मा स्वरूप आनंदामध्ये रमल्यामुळे प्रपंचच असला त्याचा तोच आनंद, आणि आनंदाच असला तर त्याचा तोच आनंद. सोनं जसं कुठे टाकलं तर ते आपल्या कसाला मुकत नाही, तसं त्याची बिनचूक समजूत झाली ते कुठेही असला ते त्याचं काही बिघडत नाही. कसं सांगतो. प्रत्यक्ष ज्ञानाचं चिंतन चालू आहे. झालं असं मौज आहे. जयाच्या करण्यात घडो का त्रिलोक्याचा घात, पर त्याने केली अशी मात बोलूच नाही. जो आनंदामध्ये असा पाहून चाला त्याच्या हातून त्रिलोक्याचा घात झाला तर त्याचे संबंधच नाही. त्याचा काय वर्म आहे हे वर्म गुरु घरी राहावं लागतं. तसं नसतं. हे आता मलाही करमत नाही, तुला ऐकायला मिळतं म्हणून चाललं आहे. तो अधिकारी नाही, मी मुक्त नाही. तर असं त्याचं हे वेगळं आहे. झालं म्हणून विषय सांगता सांगता सुखाचं प्रत्यक्षाचे चिंतन सांगायला लागलो आहे. त्याच्यामध्ये एक भाग सांगायला लागलो आहे. आता याच्यात 2 उदाहरण सांगतो. हनुमंतांनी लंका जाळली, किती पाप लागला असेल. हनुमंतांनी लंका जाळली. जीव राक्षस असतील की असं जी राक्षस खावणार, पण जीव असालच की. मग त्या आज्ञा पडल्यावर जेवला काय वाटत असेल का. मग लंका जाळली तरी त्याला इतकंही पापाचा संबंध नाही लागला. आणि मांडवी ऋषीने भुंग्याच्या पाठीत काट्यात खोचला, त्याला सोळावर जावं लागलं. काय कारण ह्याचं वर्म. हनुमंतांना बरं याच्या पुढे सांगतो. नाथाचे गुरु जनार्दन स्वामी, किल्लेचे सरसेनापती नाथाचे गुरु. नाथाच्या अंगावर येऊन थुंकला तरी काही नाही. आणि त्यांचे गुरु असणारे जनार्दन स्वामी त्यांनी वाळकं तोडल्यासारखे मुंडकं तोडीत होते लोकांचे. आणि नाथाचे गुरु काही वर्म मी जाऊ त्याच्या वंशाच्या माकडे. त्यांची पत्नी म्हणली जनार्दन स्वामी, अरे बाबा माझा माल खाटे काय येत आलाच कशाला तू त्यांचा घरी घ्यायला. ते माणसं मारतोय बेसरफ. परचक्र आले की तलावर पुस्तक गो तो वाळकं तोडल्यासारखं तोडतोय. आणि त्याच्या गुरु तू त्याचा शिष्य तू कसं. ते मला काही असं. मला गंगा मातेने सांगितलं, कारण नाथाला गंगा प्रसन्न झाली. आणि गंगा माताने सांगितलं तुला अनुग्रह जनार्दन स्वामीकडे जा. आणि जनार्दन स्वामीने खूप मजा आहे रे, तुम्हाला कळलं ना, परमार्थ कळलं, फक्त विषयासक्तीकडे सगळे व्हायला चालले, त्याला विलाज नाही माझं.
एवढं जनार्दन स्वामी सरसाईनापती माणसं कुऱ्हाडी तोडल्यासारखे तोडायचे चालू ना, आणि त्यांना नाथाला दत्ताचं दर्शन करून दिलं त्याने. त्याला दत्ताचं दर्शन करून दिलं. ते कसं त्याचं म्हणजे आता तिथं जवळ बाला आहे, ते तळ आहे, त्या तळ्यापाशी दत्ताचं दर्शन करून दिलं नाथाला. गेल्यानंतर तिथं दोघं गेले. आता एवढं मात्र खरं आमच्या दत्त महाराजांचं काम लय वेगळं आहे. पांडुरंग आहे तरी थोडंसं बरं आहे. पांडुरंग आम्ही सांगत असतो आमच्या दत्त महाराजांचं काम फौजदारी खातं आणि पांडुरंगाचं दिवाणी खातं. वारी चाला किती वारी करा. आमच्या दत्तच तसं नाही. जो जो करी स्मरण त्याशी दिलं दर्शन. ज्यांनी व्यापले त्रिभुवन असं ना म्हणता याच्यावर ना. जो जो करी स्मरण त्याशी देईल दर्शन. हो, ज्यांनी व्यापले त्रिभुवन न म्हणता याचं. हे महाराज फौजदारी खातं दत्तगुरूंजीचं. पांडुरंग दिवाणी खातं. या बसा. कोणाला पापाही म्हणायचं नाही, कोणाला पुण्याही म्हणायचं नाही. या वारीला या वारी जा, ये वारी ये जा वारी. इकडे तसं नाही. चुकलं की फटका आणि नाही चुकलं की आशीर्वाद असं आहे. म्हणून सांगायचा विषय माझा हे मी का सांगितलं एवढं की अधिकार्यामध्ये याचा विशेष आहे. आता याच्यामध्ये या विषयाच्या संबंधाने मी जरी बाजूला गेलो तर याच्यामध्ये शक्ती काय आहे हे सांगण्याकरता मला बाजूला यावं लागतं आहे. वास्तव हे जर प्रकारे सांगत बसलो तर पाठीमागची सामग्री कमी असेल म्हणून हे नुसते शब्द पाठ होतील, पण त्याची शक्ती मिळवणार नाही. आणि त्याची शक्ती मिळवायची परमार्थामध्ये शक्ती मिळवायची एकच खूण आहे. परमार्थामध्ये शक्ती मिळवायची एकच खूण आहे. त्याचा ध्येय पडलेला त्याला माहीत होत नाही. ही त्याची खूण आहे. परमार्थामध्ये जे रंगले, आनंदामध्ये रमले, त्याचा ध्येय पडलेला त्याला माहीत होत नाही. एक कनिष्ठ भूमिकामध्ये आणि त्याच्या पुढं त्याच्या आनंदामध्ये काय घडतं त्यालाही कळत नाही. गंमत आहे का? काय सांगतो मला हे तर कळलं ना तुम्हाला. एकच विषयासक्ती. विषयासक्ती म्हणजे विषयाचे भोग नाही. श्रीमंत होणं पाहिजे, प्रपंच नीट झाला पाहिजे, आरोग्याचा मिळालं पाहिजे, हे सगळं झालं पाहिजे. हेच नाव अज्ञान आहे झालं. आणि हे तुमच्या संकल्पासात काही घडतच नाही. का? तुमच्या शक्ती आहेच काय? म्हणून तर अल्पज्ञ. याचा संकल्प ज्याला पूर्ण करता येत नाही त्याचं नाव अल्पज्ञ. आणि ज्याला संकल्प नाही तो महात्मा. आणि जो संकल्प ज्याचं पूर्ण करतो त्या संकल्पात गुंत नाही तो ईश्वर. कृष्णाने लहान तोर मारली, खेळच मोडून गेलं. अरे आई खेळ तुझं सांगतो ऐसे जाणून खेळ खेळ रे. यादवचा पोर एक गोप्याचे भले, त्याने बहुतच खेळ खेळला. लहान थोर अवघे मारली, खेळच मोडून गेला. रे आई खेळ तुझं सांगतो. याचा अर्थ असा गुरुजीने सांगावा, हे प्रपंच द्यादिक जगत हे त्याच्या स्मरणामुळे मोडला झालं. म्हणत नसलं म्हणजे मोडलं. आणि हे ज्याने साक्षीकडून अभ्यास करतो, जे स्वरूपातून रमलेलं आहे त्याच्याजवळ ही शक्ती असते. जे ब्रह्मानंदात जे रंगले चेतन ज्याला कळलं, निर्गुण निराकार माझं स्वरूप आहे असा ज्याचा निश्चय झाला त्यालाही मजा आहे. बाकीच्या नाही मजा. बाकीचे काय विचार नको सांगायला. म्हणून स्वरूप प्रत्यक्षामध्ये इंद्रियाचीच गरज आहे असं नाही. त्याला तसं नाही. इथं किती जर उड्या मारल्या, किती आकाशात गेला तर त्या पक्षीच नजर कुठं कोणत्या झाडावर आपण बसायचं असते. किती उंच जाऊ दे पक्षी, पण त्याला जिथं बस तिथंच त्याची नजर ठरलेली असते. तसं हा साधू कुठेही जाऊ ती आपल्या जागेवरच असतो खरा असलेला. पक्षी किती उंच जातो, पण ज्या झाडावर बस त्या झाडावर सहज उतरतो. आणि याच्यापेक्षा जर पडत गेला तर जिथून उडेल तिथंच तो उतरतो. पक्षी कुठून उडतो? जमिनीवर परसवून. उडतो तो कुठं? पृथ्वीवर. तसं हा जो खास महात्मा आहे तो स्वरूपातूनच व्यवहार राहतो आणि स्वरूपामध्ये स्थिर होतो. आणि बाकीचे सांगू काय ते गुरुजीने सांगावं, लग्नामध्ये आरंभाला आनंद, शेवटला रडणं. लग्नाचा आरंभ किती थाट आणि किती माट आणि काय, ते पोरगी वाटायला सगळं पाणीच. आरंभ एक परत दुसरीकडे. कीर्तनामध्ये
रामकृष्ण हरी सुरू असलं आणि शेवट जय विठ्ठल, म्हणजे आरंभामध्ये जे आहे ते शेवटलं. मग आरंभाला जे असतं त्याचं नाव परमार्थ, आरंभाला असं ते शेवटलं निघावं त्याचं नाव परमार्थ. आरंभ आहे सुखाचं, पर्यावसान आहे दुःखात त्याचं नाव आहे परपंच. आरंभ सुखात पण मात्र पर्यावसान कसं काय? आता काय याचा विस्तार नाही करत, मला हे दिशा दाखवायची. म्हणून स्वरूपामध्ये वृत्तीचा संबंध आहे, शब्दाची गरज नाही, इंद्रियाची गरज नाही. ज्यावेळेस वृत्तीचं अधिष्ठानाचा संबंध होईल त्या ज्ञानाला अपरोक्ष ज्ञान म्हणावं. त्या ज्ञानाला काय म्हणायचं? अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञानाचं वाक्य कोणतं आहे? माझ्याकडे एक अपरोक्ष ज्ञानाचं वाक्य मी ब्रह्म आहे असं यजुर्वेदाचं वाक्य. अहम ब्रह्मास्मी हे यजुर्वेदाचं वाक्य मी ब्रह्म आहे. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात. हो, तुकोबारायने ते सांगितलं, तू माऊलीने ते सांगितलं, नाथाने ते सांगितलं. हो, चला. महावाक्यजन्य ब्रह्म के प्रत्यक्ष ज्ञान विषय अनुभूत हां, प्रत्येक महावाक्याद्वारे प्रत्यक्ष ज्ञान होते. और बाह्य निमित्त से बिना अंतर उपजे सुख दुःख के प्रत्यक्ष ज्ञान विषय अनुगत है. ते कोणते शब्दज्ञान हे बाह्य ज्ञानाला अनुगत आहे आणि प्रत्यक्ष ज्ञानाला अनुगत आहे. सुखदुःखाचं ज्ञान शब्दानेच होतं का नाही? कसं ते सांगतो तुम्हाला, गुरुजीने सांगा. माझा माणूस खूप शोकाकुल झाला, खूप रडायला लागला किंवा खूप क्रोधात आला, त्याला काय औषध देतात ते लोक? खूप रडायला लागला किंवा खूप क्रोधात आला त्याला लोक काय औषध देतात? रुपये देतात हातात, खडीसाखर घालते तोंडात, काय म्हणते? शांत राहा, शांत राहा. शांती काय आहे? शब्द. हे राहा काय? स्थिर हो. मग शब्दाने होतो का पंचविषयाने होतो? शब्दाने. कळतं का? शब्द काय काम करतो? हो, माणूस किती शोकांतिक असतो किंवा किती क्रोधात असते, हो, शांत राहा. काय हे नाही कळत माणसाला. कोणत्या वेळेस काय कळतच नाही. त्याच नाव जीवन. मला याच्यात एकच सांगायचं की शब्द हे स्वरूप ज्ञानाचं साधन आहे. आणि शांत हे स्वरूप, शांत हे कोणत्या शब्दाचं बोलत, कोणत्या अर्थाचं? शांत हे परमात्माचं आहे. मग त्याला शांतच करता, मग तो परमात्मा हो म्हणजे शांत होतील. शांत हे परमात्मा स्वरूप आहे. मग ज्यावेळेस वरती शब्दाच्या शक्तीवरती स्थिर झाल्यानंतर त्याच्या ठिकाणचे विकार राहतात. मग क्रमाने जातील किंवा कसं पण विकार जातात का नाही? म्हणून स्वरूप ज्ञानाला इंद्रियाची गरज नाही, मग शब्दाचीच गरज आहे. मग शब्दाच्या प्रत्यक्ष शक्तीवरतीनं किंवा लक्षणावरतीनं अंतकरणावरतीचा अधिष्ठानाशी संबंध होतो. हे आहे प्रत्यक्ष प्रमाणाचं लक्षण. कुंडली असं ते. हे मरणमारी विद्या, ही पोटभराची विद्या नाही. पोर सोडत नाही का? भाविकाचं बी काम नाही, शास्त्री पंडिताचं काम, वैराग्याचं बी काम नाही. वैराग्य कळलं ना. बाहेर टाकतो मी जातो.